नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचं जे काही डेटा ॲनालिसिस पर व्हिडिओ आहे, तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जी काही खरी माहिती आहे, तर ती सध्या बघा पोहोचवण्यात येते. तर सध्या आपण वेगवेगळे जे काही क्रायटेरिया पकडून जे काही मार्क आहे टेट परीक्षेचे, तर त्या मार्कानुसार सध्या डेटा ॲनालिसिस करतोय, जेणेकरून तुम्हाला 2025-26 ची जी काही पदभरती होणार आहे, त्या पदभरतीमध्ये प्रेफरन्स देताना ह्या डेटाचा सध्या बघा उपयोग होणार आहे. आत्ताच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 120 पासून तर 140 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे ऑल प्रवर्ग, तर त्या ऑल प्रवर्गातील उमेदवारांना हे ठिकाणी बघा किती उमेदवार आहे आणि नेमकी निवड संधी त्यांना कुठे मिळेल, कारण 50% पेक्षा जास्त उमेदवारांचा जो काही सध्या बघा कट ऑफ लागणार आहे ऑल प्रवर्गामध्ये, तर तो ह्या ठिकाणी 120 ते 140 दरम्यानच सध्या बघा लागणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काही जे काही माध्यमाचा कट ऑफ जो असेल, तर तो कट ऑफ सध्या आपल्याला 120 ते 140 दरम्यानच पाहायला मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे, तर ती उमेदवारांची संख्या जी आहे, तर ती सर्वात जास्त आपल्याला काही प्रवर्गामध्ये पाहायला मिळते. काही प्रवर्गामध्ये हे जे काही टॉपचे असेल, आता इथून समजा 150 पासून 141 पासून तर टॉपपर्यंत जे काही मार्क घेणारे उमेदवार आहेत, तर त्यांची निवड कुठं ना कुठं होईल. परंतु 120 पासून तर 140 पर्यंत जे उमेदवार असणार आहे, तर ह्यांना बघा जो काही प्रेफरन्स देताना 1 टू ते ह्या ठिकाणी 10 मधले जे काही सध्या प्रेफरन्स आहे, तर त्या प्रेफरन्समध्ये कदाचित नंबर लागू शकतो किंवा मग त्याच्या पुढच्या प्रेफरन्समध्ये संधी जी असेल तर ती इथं मिळू शकते. तर आपण संपूर्ण विश्लेषण ह्या ठिकाणी डाटाच्या माध्यमातून सध्या करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात जे काही प्रेफरन्स स्ट्रॅटेजी आहे, तर ती देखील लक्षात येणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर महत्त्वाचं आपण 120 पासून ते 140 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे तर ते बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा डाटा तर संपूर्ण उमेदवारांना पाठ झाला असेल. 2,08,000 जवळपास उमेदवारांची परीक्षा झाली होती. 1,70,000 उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जो काही डाटा आहे, तर तो डाटा तुम्हाला इथं दिसत आहे ऑल प्रवर्गाचा. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त जे काही 120 पासून तर 140 पर्यंत, बरोबर, म्हणजे जे काही 20 मार्कांमध्ये जो फरक आहे, तर तो फरक या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आणि ह्या उमेदवारांमध्ये म्हणजे जे काही 120 ते 140 मध्ये जे उमेदवार आहे, तर ह्या उमेदवारांचा सध्या बघा प्रत्येक प्रवर्गामध्ये कुठं ना कुठं सिलेक्शन असेल किंवा कट ऑफ असेल, तर तो आपल्याला इथं ह्या प्रवर्गामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळू शकतो. ह्याच्यापेक्षा कमी देखील सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जी काही वेकेन्सीच्या दृष्टिकोनातून जर वेकेन्सी जर कदाचित भविष्यात कमी आली, तर कट ऑफ जो असेल तर तो ह्या रेंजमध्ये सध्या बघा खेळू शकतो. तर आता 120 ते 140 पर्यंत नेमकं ह्या ठिकाणी कट ऑफ किंवा जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार किती आहे ते देखील तुम्हाला इथं दिसणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 121 पासून म्हणजे जवळपास जे काही 120 चे 140 पर्यंत आपण इथं उमेदवार घेतले होते, तर ते किती आहे 121 पासून 19,027 उमेदवार आपल्याला संपूर्ण प्रवर्गाचे पाहायला मिळत आहेत. ज्यांना मार्क किती आहे 121 ते 140 पर्यंत, बरोबर. म्हणजे एकूण उमेदवार किती होते 2,08,000, त्याच्यामध्ये 1,70,000 सेल्फ सर्टिफाय झालेले आहे, बरोबर. म्हणजे एकंदरीत ह्यापैकी जे काही 2,08,000 पैकी जर विचार केला तर फक्त 9.1% उमेदवार पाहायला मिळतात, बरोबर. म्हणजे जे काही उमेदवार आहे तर हे 9% पेक्षा देखील अजून कमी होणार, कारण सेल्फ सर्टिफाय 1,70,000 झालेले, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये परत उमेदवार जे आहे तर ते कट होणार आहेत. म्हणून शिक्षक भरतीमध्ये हा गट जो असणार आहे, तर हा कट ऑफच्या जवळ असण्याची शक्यता सध्या बघा आपल्याला सांगता येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये योग्य प्रेफरन्स स्ट्रॅटेजी जी असेल तर ती सध्या बघा महत्वाची असणार आहे. कारण 121 ते 140 हा जो काही ऑपॉर्च्युनिटी झोन म्हणून आपण ह्या ठिकाणी ओळखू शकतो. कारण ह्या झोन मधले उमेदवार आहे, तर त्यांना त्यांच्या प्रेफरन्सनुसार बघा आवडीचे जे काही जिल्हे असेल तर ते इथं मिळू शकतात. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रवर्गाचा डेटा इथं देण्यात आलाय. प्रवर्गनिहाय विश्लेषण तुम्हाला इथं दिसतंय. त्याच्यात तुम्ही बघू शकता ओबीसी प्रवर्गाचे किती उमेदवार आहे, तर 7,048 उमेदवार पाहायला मिळतात. ज्यांचा स्कोर किती आहे 121 ते 140 पर्यंत या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर ओपनचे किती आहे 3,058, एससीबीसीचे किती आहे 2,705, एससीचे किती आहे 2,243, एनटीसीचे 979, ईडब्ल्यूएसचे 730, एनटीडीचे 597, एसटीचे 518, एनटीबीचे 419, विजेचे 393 उमेदवार आहे. एसबीसीचे किती आहे 337 उमेदवार. म्हणजे तुम्ही इथं लक्षात घ्या की तुमच्या ह्या रेंजमधले उमेदवार सध्या बघा किती तुमचे कॉम्पिटिशन असणार आहे. आता ह्याच्यापेक्षा 140 प्लस जे उमेदवार असेल ते तर कुठेतरी सिलेक्ट होणार, त्यांचं काही अडचण नाही. परंतु कट ऑफ मध्ये जर बघायचं असेल तर आपल्याला हा जो काही सध्या रेंज असलेले उमेदवार आहे, म्हणजे हे जे सध्या प्रत्येक प्रवर्गाचे आपण उमेदवार इथं बघतोय, त्यांची टक्केवारी जर बघितली तर काही
प्रवर्गाचे म्हणजे इथून जर आपण बघितले तर ह्या प्रवर्गामध्ये बघा 3 डिजिटचे आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ओपीसी असेल, ओपन असेल, एसबीसी असेल, एससी असेल ह्याच्यामध्ये 4 डिजिटची आकडेवारी पाहायला मिळते. म्हणजे संख्या जी आहे तर ती हे जे काही 3 ते 4 प्रवर्ग आहेत तर ह्या प्रवर्गामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते. आता सर्वात कमी जे आहे तर ते एसबीसी या ठिकाणी जो काही ह्या ठिकाणी बघा एसबीसीचे 337 सध्या आपल्याला उमेदवार ह्या प्रवर्गामध्ये पाहायला मिळते. म्हणजे ह्यांची कुठेतरी संधी जी आहे तर ती अधिक सध्या बघा यांना मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये 121 मार्क म्हणजे जे काही 121 ते 140 मार्क म्हणजे सेफ स्कोर आहे का, हा प्रश्न प्रत्येक उमेदवारांचा विचारणा केला जातो की सेफ स्कोर नेमका आपण कसा ठरवू शकतो, बरोबर. कारण सेफ स्कोर ठरवण्यासाठी महत्वाच्या काही गोष्टी असतात. त्या गोष्टी म्हणजे रिक्त पदांची संख्या आपल्याला जवळपास माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये एक अंदाज तरी पाहिजे की एवढी एवढी जिल्हा परिषदची, मनपाची किंवा मग एकंदरीत विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी येऊ शकते. तर एक अंदाज म्हणून आपण ह्या ठिकाणी जवळपास जी काही पद 2022च्या पद भरतीच्या हिशोबाने आपण ह्या ठिकाणी जवळपास 10,000 तरी पद भरती जी असेल तर ती आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूची ह्या ठिकाणी बघा कन्सिडर आपण एक प्रकारे करू शकतो. त्यानंतर तुमचा प्रवर्ग, बरोबर, तुमच्या प्रवर्गामधले किती उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, तुमचा जो विषय असेल त्या विषयानुसार तुमचे किती कॉम्पिटिशन असणार आहे, तुमचे माध्यमानुसार उमेदवार किती कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. त्यानंतर महत्वाचं तुम्ही जो काही जिल्हा देणार आहे प्रेफरन्स तो देखील मॅटर करणार आहे. शाळेचा प्रकार, तुम्ही जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, नेमकं कुठं प्रेफरन्स देणार आहे. इतर उमेदवारांची निवड जर तुम्ही बघितली मागच्या पदभरतीमध्ये तर तो देखील तुम्हाला ह्या ठिकाणी अनालिसिस करावा पडणार आहे. म्हणजे 121 ते 140 मध्ये जवळपास कॉम्पिटिटिव्ह जो काही स्कोर आहे तर तो स्कोर सध्या आपण इथं म्हणू शकतो. कारण ह्या ठिकाणी जे काही योग्य प्रेफरन्स जर दिलं तर तुमची निवडीची संधी असेल तर ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इथं वाढू शकते. तर ते देखील तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इथं सेफ स्कोर आपण ह्याच्या आधारावर सध्या इथं सांगत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही स्पर्धा असणार आहे तर ती स्पर्धा नेमकी 121 ते 140 मध्ये स्पर्धा का जास्त असणार आहे, कारण ह्या जो काही स्कोर आहे ह्या स्कोरमध्ये अनेक उमेदवारांचा जो काही स्कोर आहे तर ह्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण जे काही टॉपचे उमेदवार इथं पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कट ऑफच्या आसपास रेंजचे देखील उमेदवार ह्याच्यामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जो काही कट ऑफ असेल तर ते हाय रेंजमध्येच कुठेतरी आपल्याला काही प्रवर्गाचा पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक जी काही तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग महत्वाची असणार आहे. कारण निर्णायक जे काही तुमचं प्रेफरन्स सध्या कशा पद्धतीने तुम्ही देत आहेत ते देखील सध्या या ठिकाणी तुमचं महत्वाचं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याच्यात जी काही गुण श्रेणी आहे ती देखील आपण बघणार आहोत. कारण तुम्हाला 120 म्हणजे 121 ते 140 मार्कापर्यंतच ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही स्कोर दाखवतोय, परंतु ह्याच्या आजूबाजूचे जे काही स्कोर असणार आहे, बरोबर, म्हणजे 121 पासून कमी मार्क, 140 पासून जास्त मार्क, तर ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह जो काही झोन असेल तर हा नेमका ह्या ठिकाणी असणार आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं म्हणजे एकदम लो स्कोर असलेले 0 ते ह्या ठिकाणी 80 गुण मध्ये लो स्कोर आपण म्हणू शकतो. एव्हरेज स्कोर जो आहे तर तो ह्या ठिकाणी 81 ते 100 पर्यंत म्हणू शकतो. गुड स्कोर ह्या ठिकाणी आपण 101 ते 120 पर्यंत म्हणू शकतो. कॉम्पिटिटिव्ह झोन जो असेल तर तो म्हणजे 121 ते 140 पर्यंत इथं म्हणू शकतो. हाय स्कोर असेल तर ते 141 ते 160 पर्यंत म्हणू शकतो. आणि एक्सलंट स्कोर असेल तो म्हणजे 161 पेक्षा जास्त. म्हणजे हे जे काय एक्सलंट वाले आहे तर हे उमेदवार कुठं ना कुठं सिलेक्ट होणार. हाय स्कोर वाले उमेदवार देखील कुठं कुठं सिलेक्ट होणार. परंतु कॉम्पिटिटिव्ह जो काही झोन आहे तर ह्याच्यामध्ये कट ऑफ जवळपास या ठिकाणी बघा काही प्रवर्गाचा लागू शकतो. आणि वेकेन्सी जास्त आली तर हे जे काही गुड स्कोर आहे 100 ते जवळपास 120 दरम्यान तर हे उमेदवार देखील इथं बघा कुठेतरी सिलेक्ट होऊ शकतात. आणि एव्हरेज स्कोरमध्ये किंवा लो स्कोरमध्ये ज्यांचं समांतर आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त, स्पोर्ट पर्सन, माजी सैनिक, हे जे उमेदवार आहे समांतर आरक्षणवाले तर हे उमेदवार ह्या ठिकाणी बघा त्यांची कमी स्कोर असेल तरी त्यांची इथं निवड होऊ शकते. म्हणजे एक प्रकारे 121 ते 140 दरम्यान कॉम्पिटिटिव्ह झोन मधील ह्या ठिकाणी प्रमुख जो काही टप्पा असेल तर तो आपण इथं म्हणू शकतो. तर सध्या ह्याच्यामध्ये परत अजून स्पर्धा जी आहे तर ती प्रवर्ग निहाय ह्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गामध्ये स्पर्धा असणार आहे तुलनेने, तर इथं बघा सर्वाधिक स्पर्धा जी असेल तर ती म्हणजे ओबीसी प्रवर्गाची असणार आहे, जनरल म्हणजे ओपनची असणार आहे, एससी प्रवर्गाची असणार आहे आणि एसबीसी प्रवर्गाची ह्या ठिकाणी. कारण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला 4 डिजिट मधले उमेदवार पाहायला इथं मिळत आहे. ह्याच्या तुलनेने 120 ते 140 दरम्यान मार्क घेणारे स्पर्धेचे ह्या ठिकाणी बघा कमी स्पर्धा एसटी प्रवर्गाची आपल्याला माहिती आहे की सर्वात कमी असते. विजेची असणार आहे त्याच्या खालोखाल, एनटीची असणार आहे, एसबीसीची असणार आहे, ईडब्ल्यूएसची असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ओबीसी, ओपन, एससी ह्या प्रवर्गात
सर्वात जास्त सध्या बघा आपल्याला तीव्र स्पर्धा ह्या स्कोरमध्ये सध्या पाहायला इथं मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जी काही स्पर्धा असेल तर ह्या स्पर्धा तुमच्या प्रवर्गाच्या जे काही सध्या इथे मार्क घेणारे उमेदवार आहे त्याच्यानुसार इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये 120 प्लस ज्या उमेदवारांचा स्कोर आहे बरोबर, तर त्यांना नेमका फायदा काय होईल, तर बघा मेरिटमध्ये त्यांचं चांगलं स्थान मिळण्याची शक्यता असणार आहे. म्हणजे जे काही आपण प्रेफरन्स देणार आहोत 100 प्रेफरन्स, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1 ते 20 जे प्रेफरन्स आहे आपण ड्रीम झोन म्हणून सध्या डिसाईड केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रीम म्हणजे तुम्हाला हा जिल्हा पाहिजे, ही मनपा पाहिजे, ती त्या ठिकाणी बघा संस्था पाहिजे, तुमच्या ड्रीम मध्ये असलेली शाळा ती पाहिजे. तर असे 1 ते 20 जे काही प्रेफरन्स देणार आहे तर ह्यांच्यापैकी बघा तुमची निवड ह्या ठिकाणी होऊ शकते बरोबर. त्यानंतर कमी मार्क्सच्या उमेदवारांपेक्षा स्पर्धात्मक ह्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे ज्यांचे कमी मार्क आहे त्यांना भरपूर टेन्शन आहे की आपलं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही, परंतु 120 प्लस असेल तर तो पूर्ण शिक्षक भरती होईपर्यंत त्याचं कुठं ना कुठं सिलेक्शन तिथं होऊ शकतं. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला योग्य नियोजन आणि जे काही प्रेफरन्स आहे तर ते योग्य त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागेल, तेव्हाच तुमची संधी इथं अवेलेबल होऊ शकते. म्हणजे जे काही प्रेफरन्स आहे तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित द्यायचंय. म्हणजे तुम्हाला 120 प्लस असलेल्या उमेदवारांना ह्या ठिकाणी यशाची दाराची जी काही गुरुकिल्ली असेल तर ती आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. एकंदरीत 2,08,120 उमेदवारांपैकी 1,70,000 उमेदवारांचं स्वप्रमाणपत्र झालंय. त्याच्यामध्ये 121 ते 140 दरम्यान 19,027 उमेदवार आहे. 141 प्लस मध्ये किती आहे तर 4,225 उमेदवार आहे. 161 जो काही एक्सलंट स्कोर आहे त्याच्यामध्ये 496 उमेदवार आहे. आणि 181 ते 200 पर्यंत फक्त 12 उमेदवार आहे. म्हणजे लक्षात घ्या जे काही 140 प्लस असलेले उमेदवार आहे तर ते तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये किती असणार आहे, आणि हे जे असणार आहे हाय स्कोर असणार आहे 161 पासून पुढचे असेल, 181 पासून पुढचे असेल, हे 12, हे जवळपास या ठिकाणी 496 आणि हे 4,225 एवढे उमेदवार तुमच्या पुढे कॉम्पिटिशन मध्ये सध्या असणार आहे. म्हणजे एकंदरीत इथं विचार केला आपण तर 120 मार्क प्लस असलेले उमेदवार त्यांचा ड्रीम झोन मध्ये कुठेतरी सिलेक्शन म्हणजे 1 ते 20 प्रेफरन्स मध्ये बघा त्यांचं कुठेतरी सिलेक्शन होऊ शकतं, किंवा मग जास्तीत जास्त पुढचे 40 ते 50 प्रेफरन्स मध्ये त्यांचं कुठं पण सिलेक्शन सध्या होऊ शकतं. तर सध्या ह्या झोन मधले जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांमध्ये सर्वात जास्त आपण मार्क घेणारे जे काही प्रवर्ग आहेत ते देखील बघितले बरोबर, आणि सर्वात कमी मार्क घेणारे ते देखील प्रवर्ग बघितले, जेणेकरून हे जे काही 19,027 उमेदवार आहे तर ह्यांचं भवितव्य सध्या ह्या पद्धतीने असणार आहे. तर तुम्ही ह्या झोनमध्ये असाल, ह्या मार्कामध्ये असाल 120 ते 140 दरम्यान, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या विषयाचा, तुमच्या माध्यमाचा, तुमचा गटाचा जो काही अंदाज असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर कमेंट करत असताना तुमचे स्कोर देखील कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देणार आहोत. तर कमेंटमध्ये तुमचा स्कोर आणि तुमचे विषय, तुमचा प्रवर्ग तो देखील लिहा, म्हणजे तुम्हाला योग्य ते पुढे गाईड सध्या केलं जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करा. व्हिडिओ बनवण्यामागे ह्या ठिकाणी बघा बरंचसं कालावधी लागत असतो, बरंच ॲनालिसिस करावं लागतं. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कमी स्कोर असून किंवा जास्त स्कोर असून तुमची निवड होणार किंवा नाही ह्या संदर्भात आपण पुढे देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवार शिक्षक भरतीमध्ये लागले पाहिजे, त्यांची निवड झाली पाहिजे. हाच आपला एक चॅनलचा उद्देश आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळोवेळी भेट देत राहा. भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.